नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांची ओळख करून घेताना समसंख्या म्हणजे काय, विषम संख्या म्हणजे काय आणि त्यानंतर मूळ संख्या कोणत्या आहेत हे आपण काल पाहिलेलं आहे. आज आपल्याला थोडीशा अधिकच्या संख्यांच्या गमती जमती बघायच्या आहेत. काल आपण हे बघितलं समसंख्या म्हणजे काय, तर 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा जर अंक त्या संख्येच्या एकक स्थानी येत असेल तर तिला आपण समसंख्या म्हणतो. विषम संख्या म्हणजे काय, तर 1, 3, 5, 7, 9 यापैकी जर एखादा अंक त्या संख्येच्या एकक स्थानी येत असेल तर त्या संख्यांना आपण विषम संख्या असं म्हणतो. हे आपण काल बघितलं. त्याचबरोबर मूळ संख्या कोणकोणत्या आहेत आणि त्या किती आहेत हे देखील आपण काल बघितलेलं आहे. त्यामध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत आणि त्या 25 मूळ संख्यामधली 25 मूळ संख्यापैकी दोन ही काय आहे, पहिली मूळ संख्या आहे. दोन विषयीचे दोन नियम मी काल तुम्हाला सांगितले होते. दोन ही काय आहे, पहिली मूळ संख्या आहे. आणि दुसरी गोष्ट, दोन ही एकमेव अशी आहे, एकमेव समसंख्या आहे जी मूळ आहे, म्हणून तिला सममूळ संख्या असे म्हणतात. दोन या संख्येला काय नाव आहे, सममूळ असलेली संख्या, आणि ती पहिली देखील आहे. असे दोन नियम आपण काल दोन विषय बघितले होते. आणि बाकी सर्व मूळ संख्यांची आपण ओळख करून घेतली होती. एकूण 25 मूळ संख्या आहेत, त्या कोणकोणत्या आहेत ते देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, त्यानंतर 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97 अशा प्रकारच्या 25 विषम संख्यांचा काल आपण अभ्यास केलेला आहे. आज आपल्याला थोडंसं अधिक पुढे जायचं आहे आणि त्यामध्ये ह्या संख्यांच्या बेरजा करताना कशा प्रकारच्या कोणकोणत्या गमती जमती आपल्या निदर्शनास येत आहेत ते आपल्याला बघायचं आहे. जर बघा, आपण 1 पासून 10 पर्यंतच्या जर अंकांची बेरीज केली, 1 पासून 10 पर्यंतच्या जर अंकांची बेरीज केली तर एकूण बेरीज मिळेल आपल्याला 55. एकूण बेरीज किती मिळेल, 1 ते 10 पर्यंतच्या अंकांची 55 मिळेल. मी थोडीशी वर लिहितो किंवा हे थोडंसं वर घेतो आणि खाली लिहितो, जे तुमच्या सवयीनुसार आहे. तुम्ही बेरीज कशी करता, तर अंक वर लिहिता आणि संख्या काय करता, खाली लिहिता. त्या पद्धतीने मी देखील बेरीज खाली लिहिण्याचा प्रयत्न करतो. आणि या बेरजेमध्ये काय गमते होतात बघा. तर 1 ते 10 पर्यंतच्या अंकांची बेरीज आहे, तुम्हाला काय सांगितलं, 55. त्यानंतर प्रत्येक ओळीची बेरीज ही 100 ने वाढत जाते बघा. प्रत्येक ओळीची बेरीज ही 100 ने वाढत जाते. 11 ते 20 पर्यंतच्या अंकांची बेरीज 155, 21 ते 30 पर्यंतच्या अंकांची बेरीज 255, 31 ते 40 पर्यंतच्या अंकांची बेरीज 355, त्याच्यानंतर येते 455, त्याच्यानंतर येते 555, त्याच्यानंतर येते 655, 755, त्याच्यानंतर येते 855 आणि शेवटची 91 ते 100 पर्यंतच्या अंकांची बेरीज 955. प्रत्येक ओळीची बेरीज काय होते, 100 ने वाढत जाते. एक ओळ, पहिली ओळ 55, पहिली ओळ किती आहे, 55 आहे. आणि त्यानंतर सर्व ओळींची बेरीज ही 100 ने वाढत जाते. सर्व ओळींची बेरीज काय होते, 100 ने वाढत जाते. मग आता ह्या 55 मध्ये ज्या समसंख्या आहेत आणि ज्या विषम संख्या आहेत ते आपण काल बघितलं. त्यांची बेरीज आपल्याला वेगळी करता येईल का, तर निश्चितपणाने करता येईल. बघा, विषम संख्या ज्या आहेत, काल मी तुम्हाला सांगितलं या करड्या पट्टीमध्ये ज्या लिहिलेल्या आहेत त्या विषम संख्या आहेत. मग आता बघूया, 1, 3, त्याच्यानंतर 5, 7 आणि 9 ह्या आपल्याला काय मिळाल्या, पहिल्या ओळीतल्या 5 विषम संख्या मिळाल्या. 1 + 3 + 5 + 7 आणि अधिक 9. आता जर आपण यांची बेरीज केली, 1, 3, 5, 7 आणि 9 यांची जर बेरीज केली तर बघा, 1 आणि 3 4, 4 आणि 5 9, 9 आणि इकडचे 9 हे 18 होतात, 18 आणि 7 25 होतात. काय होते, सर्व विषम अंकांची बेरीज किती होते, 25 होते. विषम अंकांची बेरीज 1 ते 10 पर्यंतच्या विषम अंकांची बेरीज किती झाली, 25 झाली. त्याच्यानंतर आपण जर सम अंकांची बेरीज केली तर बघा, समसंख्यांची बेरीज केली, बघा 2, 4, त्याच्यानंतर 6, 8 आणि 10, 2 + 4 + 6 + 8 + 10 यांची जर बेरीज केली तर बघा, हे 10 आहेत, त्या 10 मध्ये हे 4 आणि 6 10 मिळवले, म्हणजे हे एक 10 झाले, म्हणजे 2 10 आपल्याला मिळाले आणि 2 आणि 8 हे तिसरे 10 आपल्याला मिळाले. म्हणजे यांची एकूण बेरीज किती झाली, तर 30 झाली. किती झाली, 30 झाली. यांची एकूण बेरीज किती झाली, 30 झाली. मग विषम अंकांची बेरीज आली होती 25, सम अंकांची बेरीज किती आली, 30 आली. सम अंकांची बेरीज किती आली,
30 आली. म्हणजे विषम अंकांची 25 अधिक सम अंकांची 30 अशी मिळून दोघांची बेरीज आपली या ठिकाणी काय आलेली आहे? 55 आलेली आहे. आलेली आहे का पहा. ही आपण 1 पासून 10 पर्यंत जर सलग अंकांची बेरीज केली तरी देखील 55 येते आणि त्या 55 मध्ये विषम अंकांची बेरीज येते 25, सम अंकांची बेरीज येते 30. मग सम अंकांची बेरीज मोठी काय येते? या ठिकाणी बघा, तुम्ही बघितलं तर आपल्याला 5 विषम अंक भेटलेले आहेत. विषम अंक किती भेटलेले आहेत? 5च विषम अंक भेटलेले आहेत. सम अंक देखील 5च भेटलेले आहेत. म्हणजे 1 पासून 10 पर्यंत सम अंक किती आहेत? तर 5 आहेत. 5 सम अंक. सम अंक किती? 5 सम संख्या. समसंख्या आपल्याला किती भेटले आहेत? 1 ते 10 पर्यंत 5 समसंख्या भेटलेल्या आहेत. आणि विषम संख्या किती भेटलेल्या आहेत? तर त्या देखील 5च भेटलेल्या आहेत. विषम संख्या किती भेटलेल्या आहेत? त्या देखील 5च भेटलेल्या आहेत. म्हणजे काय आहे? 1 पासून 10 पर्यंत समसंख्यांची आणि विषम संख्यांची ही कशी आहे? संख्या समसंख्यांची आणि विषम संख्यांची संख्या सारखीच आहे. 5च समसंख्या आहेत, विषम संख्या देखील 5 आहे. अशा प्रकारे जर तुम्ही 1 पासून 100 पर्यंत जरी गेला, 1 पासून 100 पर्यंत जरी गेला तर तुम्हाला अर्ध्या संख्या सम भेटतील आणि अर्ध्या संख्या तुम्हाला काय होतील? विषम भेटतील. म्हणजे जेवढ्या काही संख्या आहेत त्या संख्यांना अर्ध्या समसंख्यामध्ये आणि अर्ध्या विषम संख्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? वाटून द्यायचं आहे. आलं लक्षात? आणि मग म्हणून त्यांची बेरीज या ठिकाणी काय झालंय बघा, विषम अंकांची बेरीज मात्र संख्या तेवढ्याच आहेत पण विषम अंकांची बेरीज 5 कमी आलेली आहे, सम अंकांची बेरीज 5 जास्त आलेली आहे. म्हणजे विषम अंकांची बेरीज 25 आलेली आहे आणि सम अंकांची बेरीज 30 आलेली आहे. असं का? तर प्रत्येक पुढचा अंक काय झालेला आहे? सम आलेला आहे. सुरुवात कशापासून झालेली आहे? 1 हा विषम अंक आहे. सुरुवात झालेली आहे विषम अंकापासून आणि विषम अंकांच्या पुढचा अंक, विषम अंकाच्या पुढचा अंक काय झालेला आहे? सम आलेला आहे. मग 5 विषम अंक आहेत. 5 विषम अंक असल्यामुळे प्रत्येक अंकानंतर 1-1 वाढलेला आहे विषम अंक सम अंकामध्ये आणि त्यामुळे समसंख्यांची बेरीज जी आहे ती 5 वाढलेली आहे. आता असंच जर आपण पुढे गेलो, या ठिकाणी 25 विषम अंकांची बेरीज आहे आणि 30 काय आहे? सम अंकांची बेरीज. मग प्रत्येक ओळीत जर आपण पुढे सरकत गेलो तर सम अंकांच्या बेरजेमध्ये, समसंख्यांच्या बेरजेमध्ये आणि विषम संख्यांच्या बेरजेमध्ये आपल्याला काही सूत्र भेटते का? तर बघा, प्रत्येक घर पहिल्या घरानंतर प्रत्येक ओळ काय झालेली आहे? 100 न वाढलेली आहे. कितीनं वाढलेली आहे? 100 न. आता या 55 मध्ये आपण बघितलं 30 जे आहे ते सम अंकांची बेरीज आहे आणि 25 जे आहे ते विषम अंकांची बेरीज आहे. मग आता या 100 मध्ये जर संख्या जरा निम्म्या असतील, अर्ध्या असतील, आता 1 ते 20 पर्यंत एकूण 20 संख्या आहेत. 20 संख्यापैकी 10 काय आहेत? समसंख्या आहेत आणि उरलेल्या 10 काय आहेत? विषम संख्या आहेत. संख्या जर सारख्याच असतील तर जी वाढणारी बेरीज आहे ती पण काय करायची? दोघांना सारखीच वाटून द्यायची. जर 100 वाढलेले आहेत तर 100 मधल्या दोघांना जर आपण सारखे वाटून दिले तर काय होतील? एकाला 50, दुसऱ्याला 50. म्हणून मग हे 100 जे आहेत ते सम अंकांना 50 वाटले आणि विषम अंकांना 50 वाटले. म्हणजे पुढच्या घरामध्ये सम अंकांची जी बेरीज आहे, पुढच्या घरामध्ये सम अंकांची जी बेरीज आहे ती किती येणार आहे? 30 अधिक 50 बरोबर 80 येणार आहे. आणि विषम अंकांची बेरीज आहे ती 25 अधिक 50 बरोबर 75 येणार आहे. अशा प्रकारे प्रत्येक घरामध्ये जर आपण 50 वाढवत गेलो, यामध्ये जर 50 वाढवलं तर 21 ते 30 या घरामध्ये सम अंकांची बेरीज 130 येणार आहे आणि विषम अंकांच्या बेरजेमध्ये, मागच्या घराच्या विषम अंकांच्या बेरजेमध्ये जर 50 मिळवलं तर विषम अंकांची बेरीज 125 येणार आहे. आणि हे दोघं मिळून 130 आणि 125 हे दोघं मिळून काय झालेले आहेत? हे 255 तयार झालेले आहेत. अशा प्रकारे प्रत्येक घर पुढे जाताना आपल्याला काय करायचंय? सम अंकांची बेरीज 50 न आणि विषम अंकांची बेरीज काय करायची आहे? 50 न. अशा प्रकारे वाढवत न्यायचंय. आपल्याला शेवटपर्यंतच्या सर्व घरातील संख्यांची बेरीज समसंख्यांची असेल किंवा विषम संख्यांची असेल ती अशा प्रकारे आपल्याला काढता येईल. मग आता हे झालं संख्या मांडून आपण काय केलेलं आहे? त्यांची बेरीज किंवा वजाबाकी ही संख्या मांडून केलेली आहे. पण जर संख्या आपल्या समोर नसतील किंवा अशा प्रकारची घरं आपल्याला दिली नसतील आणि जर आपल्याला समजा वेगळ्या पद्धतीने, आता हे जर तुमच्या लक्षात राहिलं तर चांगली गोष्ट आहे, कारण 1 ते 10 मध्ये 25 जी आहे ती विषम अंकांची बेरीज आहे, 30 आहे समसंख्यांची बेरीज आहे आणि पुढच्या प्रत्येक घरामध्ये ती काय करायची? 50 न वाढवत न्यायची. ही एकदम सोपी पद्धत आहे, ती तुम्ही लक्षात ठेवली तर चांगलीच गोष्ट आहे. परंतु जर तुम्हाला समजा एखादा असा प्रश्न विचारला 31 पासून 70 पर्यंतच्या सम अंकांची बेरीज किती किंवा विषम अंकांची बेरीज केली किंवा सर्व अंकांची बेरीज केली, या ठिकाणी आपण 3 प्रकारच्या बेरजा बघितलेल्या आहेत.
या ठिकाणी जी लिहिलेली आहे लाल अक्षरामध्ये ती आहे सर्व अंकांची बेरीज. आणि त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे, सर्व अंकांच्या बेरजेमधून सम अंकांची बेरीज आणि विषम अंकांची बेरीज ही वेगवेगळी करून दाखवलेली आहे आणि त्यानंतर येणारी एकूण बेरीज त्याच्याशी आपण जुळवून देखील दाखवलेलं आहे. त्यामुळे हे अशा प्रकारे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता काय करूया, मधल्या जर अंकांची आपल्याला बेरीज कुठल्या सांगितलं, उदाहरण घेऊया एक. त्या उदाहरणावरून तुम्हाला काय होईल, अधिक चांगल्या प्रकारे समजेल. बघा या ठिकाणी एक उदाहरण आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की 1 ते 10 पर्यंतच्या अंकांची बेरीज किती येते, 55 येते. 1 ते 10 पर्यंतच्या अंकांची बेरीज किती येते, तर 55 येते. या 55 मध्ये सम अंकांची बेरीज आहे ती 30 आहे, विषम अंकांची बेरीज आहे ती किती आहे, 25 आहे. बरोबर ना. हे 30 आणि 25 मिळून किती झालेले आहेत, हे 55. एकूण 1 ते 10 पर्यंतच्या अंकांची बेरीज आहे. एकूण 1 ते 10 पर्यंतच्या अंकांची बेरीज, 1 ते 10 पर्यंतच्या अंकांची बेरीज. परंतु आपल्याला असं मध्ये सांगितलं पहिल्या 5 संख्यांची बेरीज किती, पहिल्या 5 संख्यांची बेरीज किती. मग पहिल्या 5 अंकाची बेरीज करण्यासाठी तुम्ही काय करणार, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अशा प्रकारे जर बेरीज केली तुम्ही नेहमीच्या पद्धतीनं तरी देखील तुम्हाला त्याची बेरीज 15 मिळेल. परंतु या ठिकाणी दुसरी एक पद्धत वापरण्यात आलेली आहे बघा. ही ती पद्धत आहे आणि ती पद्धत अशी आहे, जर आपल्याला कोणत्याही अंकापासून कोणत्याही अंकापर्यंतच्या संख्यांची बेरीज काढायला सांगितले असेल तर काय करायचं, पहिल्या 5 सांगितले म्हणजे पहिल्या 5 मध्ये पहिला अंक कोणता आहे, तर तो आहे 1. त्याच्यानंतर शेवटचा अंक कोणता आहे, आता 5 जर संख्यांची सांगितली असेल तर शेवटची संख्या 5 असणार आहे. पहिली संख्या 1, दुसरी 2, तिसरी 3, चौथी 4 आणि पाचवी 5. 5 ही काय असणार आहे, शेवटची संख्या असणार आहे. या दोघांची बेरीज आपण काय करायची, कंसात घ्यायची. या दोघांची बेरीज आपण काय करायची, कंसात घ्यायची. आणि त्या कंसाला आपण कशाने गुणायचं आहे, तर एकूण किती संख्यांची बेरीज सांगितलेली आहे त्यांना आपण काय करायचं आहे, गुणायचं आहे. आता एकूण संख्या आहेत या ठिकाणी 5, 1 पासून 5 पर्यंत म्हणजे पहिल्या 5 संख्यांनी सांगितले म्हणून त्याला काय करायचं, 5 न गुणायचं आणि 5 न गुणल्यानंतर त्याला काय करायचं, 2 न भाग द्यायचा. 2 न काय करायचा, भाग द्यायचा. अशा प्रकारे रेषेच्या खाली 2 लिहिलं तर त्याचा अर्थ असतो भागिले 2. मग आता हे उदाहरण कसं सोडवायचं बघा, तर पहिल्यांदा काय करायचं, बोडामास रूल वापरायचा. बोडामास रूल लक्षात ठेवायचा. बोडामास रूल वापरायचा. आता बोडामास मध्ये बी काय आहे, तर बी म्हणजे ब्रॅकेट. ब्रॅकेटला मराठीमध्ये कंस म्हणतात. मग पहिल्यांदा काय करायचं, कंस सोडवायचा. मग 5 आणि 1 किती झाले, 6 झाले. आता कंस सोडवल्यानंतर कंस काढून टाकायचा. त्याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे, 6 आहे त्याचं उत्तर आहे. आणि त्याच्यानंतर त्याला काय करायचं आहे, 5 न गुणायचं आहे आणि 2 न भागायचं आहे. ते जसंच्या तसं आपण लिहून टाकू. 5 न गुणायचं आणि 2 न भागायचं, ते दुसऱ्या पायरीला आपण काय करू, जसंच्या तसं लिहून टाकू. त्याच्यानंतर पुढची स्टेप काय असेल, पुढची स्टेप असेल तर या 2 न काय करायचं, या 6 ला भागायचं. ज्याला भाग जातोय त्याला भागायचं. ज्यावेळी गुणाकार असेल 2 अपूर्णांकामध्ये त्यावेळी काय करायचं असतो, ज्याला भाग जातोय त्याला काय करायचं आहे, भाग द्यायचा आहे. मग 2 न जर आपण 6 ला भागलं, तर भागाकार किती येईल बघा, बे एके बे होईल आणि बे त्रिक 6 होईल. 2 न जर 6 ला भागलं तर 2 कट होऊन काय होईल, 6च्या ठिकाणी ते निघलं. अशा प्रकारे त्याचा भागाकार करायचा असतो. आणि मग या 3चा आणि 5चा काय करायचं आहे, शेवटी गुणाकार करायचा आहे. 3चा आणि 5चा गुणाकार 3 5 15 होतं. किंवा मग तुम्ही असंही करू शकता, 6 गुणिले 5 30 करू शकता आणि त्याला भागिले 2, 30 भागिले 2 केलं तरी देखील 15 येते. या सूत्राचा अशा प्रकारे आपल्याला वापर करून कोणत्याही संख्येपासून कोणत्याही संख्येपर्यंतच्या आदल्या मधल्या कुठल्याही संख्यांची आपल्याला काय करता येते, बेरीज किती येते ते सांगता येते. तर हे सूत्र लक्षात ठेवायचं आहे आणि त्या सूत्राच्या माध्यमातून उदाहरण कसं सोडवायचं हे देखील काय करायचं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग आता अशा प्रकारेच आपल्याला स्कॉलरशिप परीक्षेमध्ये कोणकोणत्या टाईपची गणित विचारले जाऊ शकतात, कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि ते प्रश्न आपण कसे सोडवायचे, दिलेल्या 1 पासून 100 पर्यंतच्या अंकावर आधारित, की बाबा कोणत्या संख्येपासून कोणत्या संख्येपर्यंतची बेरीज केली तर ती किती येते, यावर आधारित कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात, कसे सोडवायचे, थोडंसं आपण त्याचा काय करू, या ठिकाणी प्रश्नांच्या माध्यमातून सराव घेऊ. चला मग पहिला प्रश्न मी तुम्हाला सोडवूनच दाखवलेला आहे. दुसरा प्रश्न बघा, तो देखील त्यावरच आधारित आहे, सरावासाठी तुम्हाला दिलेला आहे. पहिल्या 15 संख्यांची बेरीज किती.
आता पहिल्या 15 संख्यांची बेरीज जर आपण 1 2 3 4 5 6 अशा पद्धतीनं 15 पर्यंत लिहून जर मांडून जर त्यांची बेरीज करत बसलो तर बऱ्याचदा आपली बेरीज चुकण्याची शक्यता असते. बेरीज काय होते? चुकण्याची शक्यता असते. कारण का? तर आपल्याकडे वेळ असतो कमी. प्रत्यक्ष परीक्षेला आपण ज्यावेळी जाऊ आणि त्या परीक्षेमध्ये ज्यावेळी अशा प्रकारचं उदाहरण येईल आणि येतातच, त्यावेळी काय होते? एवढ्या 15 अंक लिहिणं आणि त्यानंतर त्यांची बेरीज करत बसणं बऱ्याचदा हातचा चुकू शकतो किंवा लिहिण्यामध्ये जास्त वेळ जाऊ शकतो, गडबड होऊ शकते, उत्तर चुकण्याची शक्यता असते. म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे? ज्यावेळी आपल्याला जास्त अंकांची बेरीज करायला सांगतील त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे? सूत्राचा वापर करायचा. मग पहिल्या 15 म्हणजे कुठपासून कुठपर्यंत? तर 1 पासून 15 पर्यंत. 1 पासून 15 पर्यंत. मग यामध्ये 1 पासून 15 पर्यंत जर संख्यांचा जर आपण विचार केला तर पहिली संख्या कोणती येते? तर पहिली संख्या 1. मग पुन्हा काय सांगितलं? त्यामध्ये काय करायचं? शेवटची संख्या अधिक करायची. मग शेवटची संख्या कोणती येते 1 पासून 15 पर्यंत? तर शेवटची संख्या 15 येते. मग 1 अधिक 15 हे काय करायचं? कंसात लिहायचं. कंसात लिहायला विसरायचं नाही. आता पुढे काय करायचं आहे? गुणाकारामध्ये. पुढे गुणाकारामध्ये एकूण संख्या. मग 1 पासून 15 पर्यंत. 1 पासून 15 पर्यंत सगळ्या मिळून संख्या किती आहेत? तर 1 पासून 15 पर्यंत सगळ्या मिळून संख्या 15च आहेत. मग गुणिले 15 आणि भागाकारामध्ये 2 हे देखील लक्षात ठेवायचं. अशा प्रकारे आपण सूत्रांची मांडणी करायची. आणि त्यानंतर काय करायचं? पुढच्या स्टेपला काय करायचं आहे? पहिल्यांदा हा कंस सोडवायचा आहे. कारण बोडामास रूल मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं. बोडामास रूल मध्ये काय करायचं? आता हा आपण बोडामास नेमका काय आहे हे मी तुम्हाला नंतर सविस्तर सांगणार आहे. ज्यावेळी हा घटक येईल त्यावेळी सविस्तर सांगणार आहे. संख्यावरील क्रिया करताना आपल्याला हा रूल वापरावा लागतो, हा नियम वापरावा लागतो. मग संख्यावरील क्रिया घेताना तुम्हाला त्या नियमाचं सविस्तर स्पष्टीकरण देणार आहे. परंतु या ठिकाणी फक्त आपल्याला संख्या ज्ञान या घटकामध्ये फक्त हे सूत्र कशा पद्धतीने सोडवायचं इतक्याच पुरती मी त्याची ओळख करून दिली आहे. तुम्हाला काय करायचं आहे? पहिल्यांदा कंस सोडवायचा आहे. पहिल्यांदा काय करायचं आहे? कंस सोडवायचा आहे. मग बघा कंसात काय आहे? तर 1 अधिक 15. 1 अधिक 15 किती होतात? तर 1 अधिक 15 होतात 16. 1 अधिक 15 किती होतात? 16 होतात. यांची बेरीज केली की काय करायचं? कंस काढून टाकायचा. त्याच्यानंतर पुढे जे आहे ते तसंच लिहून घ्यायचं. 16 गुणिले 15 आणि भागाकारामध्ये 2. भागाकारामध्ये 2 जे इथं होतं ते आपण तसंच काय केलं? पुढे लिहून घेतलं. आता 16 गुणिले 15 हा जो गुणाकार आहे तो थोडासा जास्त मोठा आहे. मग असा मोठा गुणाकार करत बसण्यापेक्षा आपल्याला काय सोपं पडेल? तर या 16ला 2 भाग घालवणं आपल्याला काय होईल? सोपं पडेल. मग 16ला जर आपण 2 भाग घालवला तर काय कसं उत्तर येऊ शकतं? तर बे एके बे आणि बे आठे 16 होतात. म्हणजे भाग कितीचा लागतो? 8चा भाग लागतो. मग आता राहिलं किती? आता राहिलं 8 गुणिले 15. मग पुढच्या पायरीला काय करायचं? 8 आणि 15चा गुणाकार. तर 15चा पाढा आपल्याला येतोय. 15 8 120. तुम्हाला काय करणं गरजेचं आहे? हा गुणाकार जमणं गरजेचं आहे. आणि सर्व पाढे पाठ असणं आवश्यक आहे. 1 ते 30 पर्यंतचे पाढे. जर तुम्हाला गणित योग्य पद्धतीनं कमी वेळेत आणि अचूक पद्धतीनं जर करायचं असेल तर तुम्हाला सर्व पाढे पाठ असणं गरजेचं आहे. 15चा आणि 8चा गुणाकार 15 8 120 होतो. म्हणून याचं उत्तर येते 120. म्हणून पहिल्या 15 संख्यांची जी बेरीज आहे ती किती येते? 120. अशा प्रकारे सूत्राचा वापर करून आपल्याला ही उदाहरणं सोडवायची आहेत. पुढचं उदाहरण बघूया. पुढे चलूया. पुढे काय म्हटलंय बघा? 1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज. आता आपण फक्त पहिल्या 15 अंकांची बेरीज केली होती. आता काय सांगितलंय? 1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज. मग जशी आपण मागच्या 2 उदाहरणामध्ये केली तशीच आपल्याला या ठिकाणी काय करायची आहे? 1 ते 100 पर्यंतच्या पण संख्यांची बेरीज करायची आहे. आता 1 ते 100 संख्यांचा जर आपण विचार केला तर यामध्ये पहिली संख्या कोणती येते? तर पहिली संख्या 1 येते. कारण 1 पासून 100 पर्यंत सांगितलंय. मग त्या पहिल्या संख्येत काय करायचं? शेवटची संख्या मिळवायची. शेवटची संख्या कोणती येते? तर 100 येते. कारण 1 पासून 100 पर्यंतच्या अंकांची बेरीज करायची आणि मग याला काय करायचा? कंस करायचा. कंस केल्यानंतर पुढे गुणाकारामध्ये काय आहे? एकूण संख्या. 1 ते 100 पर्यंत एकूण संख्या किती आहेत? तर 100च संख्या आहेत. 1 पासून 100 पर्यंत संख्या किती आहेत? तर संख्या देखील 100च आहेत. आणि याला भागाकारामध्ये काय लिहायचं? 2 लिहायचं. याला भागाकारामध्ये काय लिहायचं? 2 लिहायचं. पुढे चालून काय करायचं? कंसातल्या 2 संख्यांची बेरीज करायची. कंसात संख्या आहे 1 आणि 100. या दोघांची बेरीज येते 101. गुणाकारामध्ये पुढे 100 आहे तसंच लिहायचं आहे आणि भागाकारामध्ये 2 लिहायचं. मग यांचा जर आपण गुणाकार करू, थोडंसं खाली लिहितो बघा. 101 गुणिले 100 आणि भागाकारामध्ये 2. मग आता काय करायचं?
101 ही विषम संख्या आहे. विषम संख्येला कोणत्याही विषम संख्येला 2 न भाग जात नाही. हे आपण सम विषम संख्या सांगताना बघितलेलं आहे. मग आता 2 न मग काय कोणाला भाग जातोय तर 100ला भाग जातोय बघा. 2 न 100ला भाग जातोय तर घालून टाकूया. बे के बे आणि 50 दुने 100 होतात. 50 दुने 100 आणि 101 आणि 50चा जर गुणाकार आपण केला तर त्याचं उत्तर 5050 येते. बघा इकडे तुम्हाला करून दाखवतो. 101 गुणिले 50. आता बघा हा गुणाकार करताना पूर्ण दशकाने या ठिकाणी गुणायचा आहे. मग हा गुणाकार करताना पूर्ण दशकाने गुणताना शून्यानं गुणण्याची आवश्यकता नसते. हा जो शून्य दिलेला आहे 5वरती यानं गुणाकार करण्याची आवश्यकता नसते. तर या शून्याचं काय करायचं ते मी तुम्हाला नंतर सांगतो. पहिल्यांदा आपण काय करूया, फक्त 5नं गुणूया. मग 5नं जर आपण ह्या 1ला गुणलं तर 5च्या पाड्यात पहिल्यांदा कोणती संख्या येते तर 5 येते. कारण 5 एके 5 असं आपण म्हणतो. मग 5 एके 5 लिहिलं. त्याच्यानंतर 5नं शून्याला गुणायचं. 5 0 0. आपल्याला माहिती आहे कोणत्याही संख्येला जर शून्यानं गुणलं किंवा शून्याला कोणत्याही संख्येनं गुणलं तरी देखील गुणाकार काय होतो, शून्यच येतो. त्याच्यानंतर 5चा आणि 1चा गुणाकार 5 एके 5 आणि मग हे उत्तर आलं 505. आणि जी शून्य आपण सोडून दिली होती पहिल्यांदा गुणाकार करताना ती शून्य काय करायची आता या आलेल्या उत्तरावर देऊन टाकायची. उत्तर किती आलं 5050. 5050 असं म्हणायचं नाही किंवा 505 म्हणायचं नाही किंवा अजून वेगळं काहीतरी म्हणायचं नाही. 5050 या संख्यांचं वाचन देखील आपल्याला करता आलं पाहिजे. कारण या ठिकाणी चौथं घर आहे. चौथं जे घर आहे ते 1000चं असतं. चौथं घर कोणाचं असतं 1000चं असतं. तिसरं घर जे आहे ते शतकचं असतं. दुसरं घर दशकचं असतं आणि पहिलं घर एकचं असतं. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जरी हे लक्षात राहत नसेल तरी हे लक्षात ठेवण्यासाठी काय एक वेगळी ट्रिक आहे ती मी तुम्हाला पुढच्या लेक्चरला कदाचित सांगेन. कारण आता हा भाग संपणं महत्त्वाचा आहे. त्यामुळं आता याच्यावरती फोकस करूया. संख्या जर वाचन जमत नसेल कोणाला, चौथीच्या विद्यार्थ्यांना विशेषतः, काही वेळा काय होते सातवीच्याही विद्यार्थ्यांची थोडीशी कन्फ्युजन होते. गडबडतात, गोंधळ करतात, काहीतरी चूक करतात. परंतु तसं होणार नाही याची दक्षता आपण कशा प्रकारे घ्यायची ते मी तुम्हाला पुढे सांगेन. ठीक आहे, चला पुढे जाऊया. म्हणजे काय झालं 1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती आली तर आपलं उत्तर आलंय 5050. आपलं उत्तर किती आलंय 5050. बघा या ठिकाणी लिहिलेलं आहे. आपलं जे उत्तर आलेलं आहे ते आहे 5050. 1 ते 100 पर्यंतच्या सर्व अंकांची बेरीज 5050 आहे. तुम्ही एखाद्याला असं म्हणू शकता तुला मला किती येते बघायचंय का, मग तो म्हणेल हा बघू बरं किती येते. तर म्हणेल बघ 1 ते 100 पर्यंतच्या अंकांची बेरीज मी एका सेकंदात करतो. मग कर बघ कशी करतो. 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व अंकांची बेरीज 5050 येते. तुम्ही त्याला एका सेकंदात सांगून टाकू शकता आणि तुमची हुशारी दाखवू शकता. म्हणून हे काय करायचंय लक्षात ठेवायचंय आणि ते लक्षात ठेवण्याबरोबरच ते कसं काढायचं ही जी पद्धत या ठिकाणी दिलेली आहे ती देखील आपण काय करायची लक्षात ठेवायची आहे. एक प्रश्न हमखास येण्याची शक्यता आहे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये या घटकावरती आणि त्यावर त्या एका प्रश्नाची 2 मार्क आपल्याला हमखास मिळाली पाहिजेत यासाठी आपला हा प्रयत्न असणार आहे. आता बघा आतापर्यंत आपण सलग संख्यांची बेरीज केली. 1 ते 15, 1 ते 100 किंवा 1 ते 5 अशा प्रकारे सलग संख्यांची बेरीज वरच्या 3 उदाहरणामध्ये केली. आता जर तुम्हाला समजा आदल्या मधल्या संख्यांची बेरीज सांगितली असेल, मध्येच सांगितलं, उदाहरणार्थ या उदाहरणामध्ये दिले बघा 31 पासून 50 पर्यंतच्या अंकांची बेरीज किती. 31 पासून 50 पर्यंतच्या अंकांची बेरीज. आता 31 पासून 50 पर्यंतच्या अंकाची ज्यावेळी आपल्याला बेरीज विचारली जाते त्यावेळी आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की यामध्ये पहिली जी संख्या आहे 31 पासून 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करताना पहिली संख्या आहे ती 31 आहे आणि शेवटची संख्या जी आहे ती किती आहे ती 50 आहे आणि यांची आपल्याला बेरीज करायची आहे. या 31 या संख्येपासून 50 पर्यंतच्या संख्येपर्यंत ह्यांच्यामध्ये जेवढ्या संख्या येतात या दोन्ही संख्यांना धरून बरं का, याला धरून आणि यालाही धरून यांच्यामध्ये जितक्या सगळ्या संख्या येतात त्या सर्व संख्यांची बेरीज करायची. मग ठीक आहे, आपण काय करूया हे सूत्रात मांडूया. आता 31 पासून 50 पर्यंतच्या संख्यांची ज्यावेळी आपल्याला बेरीज करायला सांगितली जाते त्यावेळी पहिली संख्या आहे 31 अधिक शेवटची संख्या आहे 50. हे आपल्याला माहित झालं. हे आपण काय करायचंय कंसात लिहायचं आहे हे पण आपल्याला माहित आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे गुणायचं आहे कशानं तरी एकूण संख्याने गुणायचं आहे. कशानं गुणायचं आहे एकूण संख्येने गुणायचं आहे. मग एकूण संख्या किती होतात हे या ठिकाणी थोडंसं शोधणं आवश्यक आहे. कारण बघा ज्या आपण संख्या लिहितो
आता ह्या ज्या संख्या लिहितो बघा, मगाशी आपण तुम्हाला लिहून दाखवलेल्या होत्या, ज्या संख्या आपण लिहितो संख्या लेखन करताना प्रत्येक ओळीत किती संख्या येतात? हे बघा, ह्या ओळीत 10 संख्या आहेत, 1च्या ओळीत 10 संख्या आहेत, 11च्या ओळीत 10 संख्या आहेत, 21च्या ओळीत 10 संख्या, 31च्या ओळीत 10, 41च्या 10, अशा पद्धतीनं प्रत्येक ओळीत 10 संख्या आहेत. प्रत्येक ओळीत किती संख्या आहेत? 10 संख्या आहेत. मग अशा प्रत्येक ओळीतल्या 10 संख्या, ह्या ओळीतल्या 10, ह्यातल्या 10, ह्या 3, 4, 5, 6, 7, 8, 9, प्रत्येक ओळीत 10 संख्या आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. बघा 10 संख्या, 10 संख्या 10 वेळा आलेल्या आहेत. मग एकूण किती संख्या झाल्या? 10 संख्या 10 वेळा आलेल्या आहेत, म्हणजे एकूण संख्या झाल्या 10 गुणिले 10, आणि 10चा आणि 10चा गुणाकार 10 10 100 येतो. अशा प्रकारच्या ह्या एकूण संख्या झाल्या. मग ज्यावेळी आपल्याला 31 पासून 50 पर्यंतच्या अंकांची बेरीज विचारली असेल, 31 पासून 50 पर्यंतच्या अंकांची बेरीज विचारली असेल, त्यावेळी ह्या ओळीतल्या 10 अधिक ह्या ओळीतल्या 10, ह्या दोन ओळीतल्या 10 आणि 10 मिळून एकूण किती अंकांची बेरीज विचारली असते? तर एकूण 20 संख्यांची बेरीज विचारलेली असते. आलंय तुमच्या लक्षात? जर समजा तुम्हाला 3 ओळी दिल्या असत्या तर ह्या ओळीतल्या 10, ह्या ओळीतल्या 10, ह्या ओळीतल्या 10, अशा 3 ओळीतल्या 30, 4 ओळी असतील तर 4 ओळीतल्या 40, समजा 31 ते 70 पर्यंतच्या अंकांची बेरीज आपल्याला विचारली असते, 70 पर्यंतच्या अंकांची बेरीज विचारली असते, तरी ह्या ओळीतल्या 31च्या ओळीतल्या 10, या ओळीतल्या 10 बघा, या ओळीतल्या 10, या ओळीतल्या 10, या ओळीतल्या 10 आणि या ओळीतल्या 4 ओळी आहेत 31 पासून 70 पर्यंत. त्या 4 ओळीतल्या 10 म्हणजे 40 अंकांची आपल्याला काय केलेली असते? बेरीज विचारलेली असते. म्हणून मग आता या उदाहरणामध्ये आपल्या उदाहरणाकडे जाऊया. थोडासा मध्ये भाग सोडलेला आहे बरं का, तो मी तुम्हाला नंतर घेईन पुढच्या तासाला, कारण हे थोडंसं सलगपणे येणं आवश्यक आहे असं मला वाटलं. समूळ आणि जोडमूळ हे दोन संख्यांचे जे प्रकार आहेत मूळ संख्यांचे ते मागे ठेवलेले आहेत, ते पुढच्या लेक्चरमध्ये आपण घेऊया. पण जास्त कन्फ्युजन करण्यापूर्वी 1 ते 100 अंकावरती आधारित उदाहरणं समजणं आवश्यक होतं, म्हणून ते आपण काय केलेले आहेत मध्येच घेतलेले आहेत. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल 31 पासून 50 पर्यंतच्या अंकाची बेरीज करताना पहिली संख्या 31 अधिक शेवटची संख्या 50 यांना आपण कंसात टाकूया आणि गुणिले काय सांगितले आपल्याला? एकूण संख्या किती आहेत ते लिहायचं. एकूण संख्या आपण बघितला आता 31 ची एक ओळ आणि 41 ची एक ओळ, दोन ओळी आलेल्या आहेत 31 पासून 50 पर्यंत, आणि त्या दोन ओळीतल्या 10 अशा 20 संख्या या ठिकाणी आलेल्या आहेत, आणि त्याला भागाकारामध्ये काय करायचं आहे? 2 करायचं आहे. आणि मग त्याच्या पुढच्या पायरीमध्ये आपल्याला काय करायचं आहे? पहिल्यांदा कंस सोडवून घेऊया. 50 आणि 31 झाली 81 गुणिले 20. 50 आणि 31 81 होतात, माहित आहे ना? हा, मग भागाकारामध्ये 2. आणि मग यांचा काय करूया? ज्याला भाग जातो त्याला भाग लावून टाकूया. 2 ने 20 ला भाग जातो, बेके बे आणि बेन 10 20 होतात, बेन 10 20 होतात. आणि मग आता याचा गुणाकार करायचा आहे. मग गुणाकार तुम्ही कसा करणार? मागाशी जसं सांगितलं होतं त्या पद्धतीने. मागाशी आपण 101 गुणिले 50 केलं होतं. काय केलं होतं आपण? शून्याचा विचार न करता फक्त 5 ने गुणलं होतं, बरोबर ना? कारण ही पूर्ण दशक संख्या आहे. 10 20 30 40 50 60 70 80 90 ह्या काय आहेत? पूर्ण दशक संख्या आहेत. म्हणजे त्या एक दशक पूर्ण आहेत. एक दशक एक एकक असं काही नाही. एक दशक एक एकक असेल तर त्या पूर्ण दशक होत नाहीत, कारण एक दशक होतो आणि एकक मात्र एक काय राहतो? उरतो शेवटी. त्यामुळे त्या पूर्ण दशक होत नाहीत. 10 20 30 40 50 60 70 80 90 ह्या काय होतात? पूर्ण दशक संख्या होतात. मग पूर्ण दशक संख्येने गुणत असताना आपण काय करतो? ह्या शून्याचा विचार करत नाही. पहिल्यांदा काय करायचा? ह्या शून्याचा विचार करायचा नाही. मग काय करायचं? थेट 1 न काय कराव्या? 81 ला गुणूया. मग 81 चा पाडा 1 पर्यंत आपल्याला म्हणता येतो. 81 × 81 कोणत्याही संख्येचा पाडा आपल्याला 1 पर्यंत येतच असतो. 81 × 81 होतात. म्हणून मग काय करूया? ते 81 इथं लिहून टाकूया. आणि ज्या शून्याचा आपण विचार केला नव्हता त्या शून्याचा मात्र आता विचार करायला विसरायचं नाही. आणि कसा विचार करायचा? तर आलेल्या उत्तरावर, या दोघांच्या आलेल्या उत्तरावरती काय करायचं? ते शून्य देऊन टाकायचं. मग ही संख्या तयार झाली 810. म्हणून मग 31 ते 50 पर्यंतच्या अंकांची बेरीज किती होते? 810 होते. आलं लक्षात? ठीक आहे, पुढे जाऊया आपण. जशी आपण 31 ते 50 पर्यंतच्या अंकांची बेरीज केली तसंच 61 ते 100 अंकांची बेरीज. आता हा प्रश्न तुम्ही सोडवा. ज्या पद्धतीनं हा प्रश्न आपण सोडवला
31 ते 50 पर्यंतच्या अंकांची बेरीज करणं हा प्रश्न ज्या पद्धतीने आपण सोडवला त्याच पद्धतीनं हा देखील प्रश्न, हा प्रश्न तुम्ही सोडवा. तुमच्यासाठी हा प्रश्न मी ठेवतो आणि याचं उत्तर मला काय करा, कमेंट बॉक्समध्ये कळवा. आलं लक्षात? या नियमावर आधारित आपण वरचे 4 उदाहरणं सोडवलेली आहेत. तुम्हाला सविस्तरपणे स्पष्ट करून सांगितलेले आहेत. तुम्हाला समजले असतील. जर ते समजले असतील तर 61 ते 100 पर्यंतच्या अंकांची बेरीज प्रत्येक स्टेप यामधली मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि त्यावर आधारित काय करा, हे उदाहरण सोडवा आणि याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मी पुढच्या प्रश्नाकडे जातो. बघा, 101 ते 200 या अंकांची बेरीज आपल्याला विचारलेली आहे. 101 ते 200. आता म्हणाल तुम्ही सर 1 ते 100 पर्यंतच्याच अंकांची बेरीज आपल्याला करायची होती आणि मग आता 101 ते 200 कुठून आली? तर जे आपण आतापर्यंत शिकलो वरच्या 4 उदाहरणामधून किंवा मी तोंडी सांगितलेल्या नियमामधून जे आपण शिकलो ते अधिक पक्क करण्यासाठी आणि पुढच्या कोणत्याही कितीपर्यंतच्याही अंकांची आपल्याला बेरीज करता येण्यासाठी हे उदाहरण घेतलेलं आहे. तुमच्या अधिकच्या सरावासाठी तुम्ही एकदम परफेक्ट व्हावं, तुमचा एकही मार्क जाऊ नये, एकही प्रश्न चुकू नये याची दक्षता घेऊन मी काय करतोय, काम करतो आहे. त्यामुळे मी हा प्रश्न घेतलाय. तर 101 ते 200 जसा आपण पहिला नियम वापरलाय त्याच पद्धतीने या ठिकाणी देखील नियम वापरायचा आहे. पहिली संख्या आहे 101 अधिक शेवटची संख्या आहे 200 आणि जशा 1 पासून 100 पर्यंत 100 संख्या आहेत तशा 101 पासून 200 पर्यंत ह्या देखील काय आहेत, 100च संख्या आहेत. त्यामुळे याला कंसात टाकून त्याला 100 या अंकाने गुणायचं आणि त्याच्या देखील भागाकारामध्ये 2च लिहायचं. आलं लक्षात? त्यानंतर मग काय करायचं, पुढच्या पायरीमध्ये आपल्याला कंस सोडवून घ्यायचा. 200 आणि 101 यांची बेरीज 301 आणि त्याला गुणाकारामध्ये 100 आणि भागाकारामध्ये 2 आणि मग आता 100ला 2 न भाग जातो. मग 100ला जर 2 न आपण भाग घालू तर काय येतं, बे के बे आणि 50 दोन्ही 100 होतात. बघा, बे पंचे 10 होतात आणि बे 0 0. जर वेगळा तुम्हाला भागाकार करून दाखवायचा असेल तर अशा पद्धतीने मी एकदाच फक्त करून दाखवतो, कारण हे खूपच बेसिक लेवलला होते आणि इतक्या बेसिक लेवलला जाऊन आपला अभ्यासक्रम पूर्ण होणं शक्य नाही. त्यामुळे मी फक्त तुम्हाला एकदा करून दाखवतो. आता बघा, हा भागाकार करताना पहिल्यांदा आपण काय करतो, आता भागाकार करताना आपण कधी कधी 2 किंवा 3 अंक सुद्धा एकत्र घेतो. परंतु ते का घेतो 2 किंवा 3 अंक एकत्र, ते देखील समजणं महत्वाचं आहे. ते जर समजलं नाही तर पुन्हा काय होतं, बऱ्याचदा भागाकारामध्ये चुका होतात. त्या कशा होतात मी तुम्हाला भागाकार हा घटक सांगताना शिकवेन. परंतु आता मी फक्त इतकंच सांगेन की 1ला जो आपण भाग देतो, पहिल्यांदा आपण एकाच संख्येला भाग द्यायचा असतो. भागाकार करताना आपण घेतो 2 किंवा 3 अंक एकत्र. जर तुम्हाला भागाकार पूर्णपणे येत असेल, समजा तुम्ही जर हा भागाकार करत असाल, समजा तुम्हाला अशा पद्धतीचा भागाकार करायचा आहे. हा जर समजा तुम्हाला भागाकार कोणीतरी दिलेला आहे, मग तुम्ही हा भागाकार करताना कसा करता, तर हे 31 या संख्येचा विचार करता आणि 15 दुने 30 लिहिता आणि मग काय करता, यांची वजाबाकी करून 31 मधून 30 गेले 1 लिहिता आणि त्याच्यानंतर वरून 8 घेता. अशा पद्धतीने भागाकार करता, बरोबर ना? पण अशा पद्धतीने भागाकार का करायचा हे न समजल्यामुळे पुन्हा भागाकारामध्ये काय होतात, बऱ्याचदा चुका होतात. म्हणून मी या ठिकाणी थोडक्यात सांगणार आहे की बाबा अशा पद्धतीने भागाकार आपण का करतो. तर बघा, या 2 न आपल्याला जर एकाला भागायचं असेल, पहिल्यांदा भागूनच घेऊ डायरेक्ट. 2 न जर आपल्याला एकाला भागायचं असेल तर भाग जात नाही, कारण बेच्या पाड्यामध्ये 1 येत नाही. 1च्या पाड्यामध्ये 2 येतात पण 2च्या पाड्यामध्ये 1 येत नाही. म्हणजे काय, तर या चिन्हाच्या आतली पहिली संख्या ज्यावेळी या चिन्हातल्या संख्येपेक्षा लहान असेल, या 2 पेक्षा काय आहेत, 1 हे लहान आहे. हे जर भागाकाराच्या शब्दामध्ये सांगायचं म्हटलं तर ज्यावेळी भाज्य संख्या, आता या ठिकाणी 1 हा काय आहे, भाज्य आहे, 2 काय आहे, भाजक आहे. मग भाज्य संख्या ही भाजकापेक्षा लहान असेल त्यावेळी काय होत नाही, भाग जात नाही, कारण ती संख्या त्याच्या पाड्यामध्ये येत नाही. मग अशा वेळी आपण काय करतो, शून्याचा भाग लावतो आणि पुन्हा मग ह्या दोघांचा गुणाकार करतो. जो भागाकार आलाय त्या भागाकाराचा आणि भाजकाचा गुणाकार करतो. बे 0 0 होतात. बे 0 किती होतात, 0 होतात. म्हणून 0 आपण काय लिहितो, खाली लिहितो. ते एक या अंकाच्या खाली लिहितो आणि मग त्यांची करतो वजाबाकी. तर 1तून 0 गेले, 1 आले आणि त्यानंतर वरून पुन्हा काय करतो, हा 0 घेतो, 2 नंबरचा 0. आता 2च्या पाड्यामध्ये 10 येतात. 2च्या पाड्यामध्ये 10 येतात. किती वेळेला येतात, तर 5व्यांदा येतात. बे पंचे 10. 2चा पाडा जर आपण 5 पर्यंत मोजला तर 10 येतात. बे पंचे 10 होतात. म्हणून भाग लागला 5चा. त्यानंतर ह्या 5चा आणि 2चा गुणाकार करायचा असतो. 5 दुने 10 होतात म्हणून ते 10 या 10च्या खाली लिहिलं. 10तून 10 गेले तर उत्तर 0 आलं.
आता इथं शून्य आलं म्हणजे भागाकार आपला संपला असं काही समजायचं नाही. इथं शून्य येण्यामुळे भागाकार संपत नाही. तर पुन्हा काय करावं लागतंय, पुढचा देखील शून्य आहे, इथं देखील एक शून्य आहे, तो देखील आपल्याला काय करावा लागतो, खाली घ्यावा लागतो. आता 3 शून्य झाले, जरी शून्य आलं असलं बाकीमध्ये तरी देखील आपल्याला त्याला काय करावं लागतं, भागावं लागतं. मग बेच्या पाड्यामध्ये शून्य येतात का, तर मी काल तुम्हाला सांगितलं होतं संख्याज्ञानामध्ये शून्याचा देखील आपल्याला पाडा बऱ्याचदा मोजावा लागतो. बेच्या पाड्यामध्ये शून्य येतात का, तर येतात. बे शून्य शून्य होतात, बे शून्य शून्य होतात, म्हणून भाग शून्याचा लागला. पुन्हा बेचा आणि शून्याचा गुणाकार बे शून्य शून्य येतात आणि मग भाग बाकी खाली शून्य येते. आलं लक्षात. अशा पद्धतीने आपण हा भागाकार करत असतो. आता ही जी शून्य पहिली आलेली आहे, या शून्यामुळे या अंकामध्ये काही बदल झालाय का, या संख्येमध्ये काय, उत्तरामध्ये काय बदल झालाय का, ती शून्य देऊन जरी आपण वाचलं तरी देखील आपण त्याला 50च म्हणणार आहे, आणि शून्य न देता जरी वाचलं तरी देखील आपण त्याला काय म्हणणार आहे, 50च म्हणणार आहे. त्यामुळे भागाकारामध्ये फरक काही पडत नाही. म्हणून आपण काय करतो, हे दोन अंक थेटपणे भागाकार करताना एकत्र घेतो. म्हणून आपण काय करतो, हे दोन्ही अंक एकत्र घेतो भागाकार करताना. ठीक आहे. तर हा भागाकार आपण अशा पद्धतीने केला. 100/2 तर त्याचं उत्तर आपल्याला 50 मिळालं. मग पुढं आपल्याला काय करायचं आहे, तर पुढं या ठिकाणी राहिले 301, या ठिकाणी राहिले 301 आणि पुढे राहिले 50. ते आपण काय करूया, पुढे लिहून घेऊया आणि त्यांचा काय करूया, गुणाकार करूया. मग गुणाकार आता मी तुम्हाला सांगितलंय पूर्ण दशक संख्येनं गुणताना काय करायचं, तर 5 काय करायचं, 1 ला गुणायचं. शून्याचा पहिल्यांदा विचार करायचा नाही. 5 1 ला गुणलं तर 5 1 5 आलं, 5 0 ला गुणलं 5 0 0 आलं, आणि 5 3 ला गुणलं तर 5 3 15 आलं, आणि त्याच्यावरती एक शून्य देऊन टाकलं. उत्तर आलंय 15,050. म्हणजे काय झालंय, 101 ते 200 या अंकांची बेरीज किती आली, 15,050. आता या 15,050चं पण बघा विश्लेषण कसं करता येईल आपल्याला. 15,050 हे कशा प्रकारे आले हे जरा तुम्हाला समजून घेता येईल. समजून घ्यायचं असेल तर ते कशा प्रकारे आहेत बघा. तर आपण मगाशी बघितलं 1 ते 100 पर्यंतच्या अंकांची बेरीज, 1 ते 100 पर्यंतच्या अंकांची बेरीज किती आली होती, 5,050 आली होती. ती यामधून आपण काय करू, वजा करून टाकू. 1 ते 100 पर्यंतच्या अंकांची बेरीज 5,050 आली होती. ती आपण जर वजा केली तर शून्यातून शून्य गेले, शून्य राहिले, 5तून 5 शून्य, ह्या शून्यातून शून्य, आणि ह्या 5तून 5 गेले शून्य, 10,000. 101 ते 200 या अंकांची बेरीज आपल्याला किती मिळालेली आहे, 10,001 इतकी मिळालेली आहे. ही देखील संख्या आपल्याला लक्षात ठेवण्यासारखी आहे. ठीक आहे. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. आता ही आपण सलगपणे अंकांची बेरीज केली, संख्यांची बेरीज केली. आता आपल्याला जर असं सांगितलं कोणी, पहिल्या 10 समसंख्यांची बेरीज किती, तर हे या नियमानं सुटते का बघूया. पहिल्या 10 समसंख्यांची बेरीज आपल्याला माहिती आहे बघा. पहिली समसंख्या आहे 2, समपंथीचा आहे आणि मूळपंथीचं आहे, सममूळ आहे हे मी तुम्हाला सांगितलंय. त्याच्यानंतर दुसरी 4, तिसरी 6, चौथी 8 आणि पाचवी समसंख्या आहे 10. याची आपण अशा प्रकारे बेरीज जर केली तर किती येते बघा बरे. तर हे एक 10 आहेत, हे एक 10 आपल्याला मिळाले, हे 6 आणि 4 हे दुसरे 10 मिळाले, आणि हे 8 आणि 2 हे काय झाले, तिसरे 10 मिळाले. तर पहिल्या 5 समसंख्यांची बेरीज जी येते ती येते 30 येते. मागाशी आपण बघितलं होतं पहिल्या 5 समांकांची बेरीज येते 30. मग हेच जर नियमाच्या आधारे सुटते का, किंवा जर पहिल्या समजा 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व समांकांची बेरीज विचारली तर ती कशा पद्धतीने आपल्याला काढता येईल ते आपण या उदाहरणातून बघूया. चला मग बघूया. हे जर आपण नियमात ठेवलं, नियम आपला काय सांगतोय, तर पहिली संख्या, नियम काय सांगतोय, पहिली संख्या आहे. आता समांक पहिला कोणता आहे, 2 आहे, अधिक शेवटचा समांक, शेवटची समसंख्या. तर आपण बघितलंय शेवटची समसंख्या जी आहे 100 पर्यंतची, ती 100 काय आहे, समच संख्या आहे, कारण त्याच्या एकक स्थानी किती येते, 0 येते. म्हणजे शेवटची समसंख्या जी आहे ती 100 येते. शेवटची समसंख्या किती येते, 100 येते. ह्यांना आपण कंसात ठेवूया. त्याला गुणायचं आहे कशानं, तर एकूण न गुणायचं आहे, एकूण संख्येने गुणायचं. आता या ठिकाणी एकूण संख्या किती आहेत, तर तुम्हाला मागे सांगितलं 1 ते 100 पर्यंत 50 समसंख्या आणि 50 विषम संख्या, बरोबर ना. मग एकूण समसंख्या किती आहेत, तर 50 आहेत. म्हणून याला काय करूया आपण, 50 न गुणूया आणि भागाकारामध्ये 2 जे आपल्या नियमानुसार आहे ते आपण नियमाप्रमाणे या ठिकाणी लिहून घेतलं. त्यानंतर काय करायचं, कंस सोडवायचा. कंसाची बेरीज आली 102, 100 आणि 2 किती होतात, 102. त्यानंतर गुणिले 50 आणि भागाकारामध्ये 2.
आता बघा या ठिकाणी या दोन्ही अंकांना भाग जातोय. तुम्ही कोणत्याही अंकाला घालवू शकता. आपल्याला सोपं पडावं म्हणून आपण 50ला घालवू. बे एके बे होतात आणि 25 दुने 50 होतात म्हणून 50ला भाग घालवताना उत्तर 25 येते. हा भागाकार आता मी करून दाखवत नाही. तर 102 गुणिले 25 हा मात्र गुणाकार आपल्याला करावा लागेल. तो आपण वर खाली मांडून घेऊया. उभी मांडणी पद्धतीने गुणाकार करूया. 102 गुणिले 25. 25चा पाडा आपल्याला येत असेल सोपा आहे. 25 दुने 50 होतात. 0 हातचे आले 5. 25 0 0 आणि 5 5च होतात बरं का. 25 0 0 आणि 5 पण शून्यच म्हणू नका. कारण 25 न शून्याला गुणलं तर गुणाकार 0 येतो. पण त्या शून्याची आणि ह्या 5ची आपल्याला बेरीज करायची आहे. त्यामुळे 0 अधिक 5 बरोबर 5 होतात म्हणून इथं 5 लिहिले. त्यानंतर 25 एके 25 आली. 25 ते 50 काय झाली? 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व समांकांची बेरीज. पण आता आपल्याला या ठिकाणी उदाहरण काय होतं? उदाहरण थोडंसं वेगळंच होतं बघा. मी थोडंसं वेगळ्याच ठिकाणी गेलो. उदाहरण असं होतं, पहिल्या 25 समसंख्यांची बेरीज किती? 25 संख्यांची विचारली होती. ठीक आहे, आपण 100 पर्यंतच्या काढली. 25 50 आली. आता बघूया पहिल्या 25 समसंख्यांची बेरीज. पहिल्या 25 समसंख्यांची बेरीज. मग आता या ठिकाणी बघा, पहिल्या 25 समसंख्या सांगितली आपल्याला. पहिल्या 25 समसंख्या सांगितली. हे उदाहरण थोडंसं वेगळंच आहे. मगाशी काढलेलं ते थोडंसं वेगळंच होतं. कारण पहिल्या 25 समसंख्यांची बेरीज या ठिकाणी पहिली संख्या आली 2. पहिल्या 25 समसंख्यांची बेरीज करताना पहिली समसंख्या आली 2. पण 25वी समसंख्या किती येईल? तर ते 25 येणार नाही. 25वी समसंख्या 25 येणार नाही, कारण 25 ही मुळातच विषम संख्या आहे. मग 25वी सम कोणती येईल? तर 25वी सम शोधण्यासाठी 25ला आपल्याला काय करावं लागेल? 25ला आपल्याला काय करावं लागेल? 2 न गुणावं लागेल. 25वी सम शोधण्यासाठी काय करावं लागेल? 25ला 2 न गुणावं लागेल. 25 दुने 50. 25वी समसंख्या येणार आहे 50. कारण समसंख्या असतील किंवा विषम संख्या असतील, ह्या प्रत्येक संख्या 2च्या फरकाने येतात. 2च्या फरकाने. आणि त्या 2च्या फरकाने येत असल्यामुळे, उदाहरणार्थ पहिली जर विषम संख्या 1 असेल, उदाहरणार्थ काय आहे? पहिली विषम संख्या 1 असेल तर एकात 2 मिळवले तर 3 ही काय होते? दुसरी विषम संख्या येते. पुन्हा 3त 2 मिळवले तर 5 ही काय होते? तिसरी विषम संख्या येते. पुन्हा 5त 2 मिळवले तर 7 काय होते? चौथी विषम संख्या येते. म्हणजे समसंख्या असतील किंवा विषम संख्या असतील, त्या अशाच प्रकारे 2च्या फरकानं मिळतात. त्यामुळं 10वी शोधा, 20वी शोधा, 25वी शोधा, 27वी शोधा, 39वी शोधा समसंख्या, 78वी शोधा, कोणतीही समसंख्या शोधा. अशी समसंख्या शोधत असताना तुम्हाला काय करावं लागेल? जितक्या नंबरची ती संख्या आपल्याला शोधायला सांगितलेली आहे त्याला आपल्याला काय करावं लागेल? 2 न गुणावं लागेल. उदाहरणार्थ जर तुम्हाला समजा असं सांगितलं असेल, 35वी सुरुवातीपासून 35वी समसंख्या शोधा, तर तुम्हाला काय करायला लागेल? 35ला 2 न गुणावं लागेल. 35वी शोधायला सांगितले ना, मग 35ला 2 न गुणावं लागेल. 70 येईल. 35वी समसंख्या कोणती? 70 येईल. समजा तुम्हाला सांगितले 24वी विषम संख्या शोधा. 24वी काय सांगितले? ही समसंख्या शोधली. 24वी विषम संख्या शोधा. विषम संख्या शोधा. 24वी विषम संख्या शोधा. 24वी पहिल्यापासून 24वी विषम संख्या शोधा. तर पहिली विषम संख्या आहे 1. मग 1ला जर समजा 24वी शोधायला सांगितले, मग 24ला जर 2 न गुणलं, 24 2 48 होतात. मग 48 आहे का 24वी विषम संख्या? नाही, कारण 48 ही समसंख्या आहे, कारण एकच स्थानी 8 आलेला आहे. मग अशा वेळी काय करायचं? यामधून काय करायचा? 1 वजा करायचा. 1 वजा करायचा. कारण का 1 का वजा करायचा? तर मी जे तुम्हाला सांगितलं आता की सर्व जर बाबा समसंख्या किंवा विषम संख्या या 2च्या फरकाने येतात. त्या 2च्या फरकाने येतात. पण कधी येतात त्या 2च्या फरकानं? ज्यावेळी पहिलीच संख्या ही 1 आपण पकडू, त्यावेळी काय होतात? त्या पहिली संख्या ज्यावेळी विषम असेल, 1 पकडू म्हणजे पहिली संख्या आपण विषम पकडू. पहिली संख्या ज्यावेळी आपण विषम पकडू त्यावेळी सर्व विषम संख्या या 2च्या फरकाने येणार आहेत. म्हणजे नंतरची 3 येणार आहे, नंतरची 5 येणार आहे, नंतरची 7 9 11 13 अशा प्रकारे 2च्या फरकाने येणार आहे. परंतु पहिली संख्या ज्यावेळी आपण सम पकडू, पहिली संख्या जर आपण सम पकडली, 2 ही पहिली समसंख्या पडली, तर सगळ्या येणाऱ्या समसंख्या ह्या 2च्या फरकाने येणार आहेत. सगळ्या येणाऱ्या काय होणार आहेत? समसंख्या या 2च्या फरकानं येणार आहेत. अशा प्रकारे बघा, पहिला जर अंक विषम असेल तर येणारे सगळे विषम अंक 2च्या फरकाने येणार आहेत.
पहिला जर अंक सम असेल तर येणारे सगळ्या पुढच्या संख्या 2च्या फरकाने येणार आहे. परंतु थोडंसं आपण जर या ठिकाणी वेगळं केलं, वेगळं कसं केलं, पहिला अंक विषम दिलेला आहे तुम्हाला आणि तुम्हाला पुढच्या सम अंक शोधायला सांगितलेले. पुढचे काय सांगितलेले? सम अंक शोधायला सांगितले. किंवा पहिला अंक सम दिलाय आणि पुढचे विषम अंक शोधायला सांगितलेले आहेत. पुढचे विषम अंक शोधायला सांगितले. आता हे खूप महत्वाचं आहे बरं का, हे खूप महत्वाचं आहे. यात आपलं 100% कन्फ्युजन होतं आणि प्रश्न विचारताना ह्यावरचाच विचारतात. आजपर्यंत यावरचे अनेक प्रश्न विचारून झालेले आहेत. त्यामुळं समसंख्या दिलेली असताना विषम कशी शोधायची आणि विषम संख्या दिलेली असताना सम कशी शोधायची. त्याच्यानंतर विषम दिलेली असताना विषमच कशी शोधायची आणि सम दिलेली असताना समच कशी शोधायची. अशा 4 प्रकारे यामध्ये 4 वेगवेगळे प्रकारे यामध्ये येतात. त्यामुळं पहिले सोपा प्रकार कोणता आहे? विषम दिले असताना विषम शोधणे. साधं सिंपल आहे. जितकी विषमता शोधायला सांगितली असेल त्याला काय करायचं? 2 ने गुणायचं. समजा पहिली संख्या 1 दिलेली आहे, ती विषमच आहे आणि आपल्याला शोधायला सांगितलंय समजा 12वी विषम शोधायला सांगितले, 12वी विषम. तर मग काय करायचं? सरळ सरळ 12ला 2 न 12वी विषम शोधायला सांगितलेलं आहे ना. पहिली विषम दिलेली आहे आणि आपल्याला काय करायला सांगितलंय? 12वी सम शोधायला सांगितलेले. 12वी काय करायला सांगितलेले? सम शोधायला सांगितले. तर 12ला काय करायचं? सरळ सरळ 2 न गुणायचं आणि येणारी संख्या जी असेल, विषम दिलेली असताना पहिली येणारी संख्या जी असेल ती 24 ही समसंख्या असेल. किंवा मग आपल्याला पहिली संख्या सम दिलेली असेल आणि नंतरची आपल्याला येणारी विषम शोधायला सांगितले असेल. समजा पहिली संख्या 2 आहे, ठीक आहे. असं तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन होत असेल तर तुम्हाला ते ज्या पद्धतीने येतात सिरियलने त्या पद्धतीने मी काय करतो? एक्सप्लेन करत जातो. आपण उदाहरणाकडे जाऊया. तो भाग आपण घेणारच आहोत. फक्त त्यात 4 वेगवेगळे प्रकार असल्यामुळं आणि ते अतिशय एकमेकांशी जवळ असल्यामुळं काय होते? थोडंसं एकत्रितरित्या 4ही प्रकार समजायला काय होतात? अवघड होतात. पुढच्या टप्प्यामध्ये आपण दिलेल्या संख्येनंतरची सम संख्या शोधणं किंवा दिलेल्या संख्येनंतरची विषम संख्या शोधणं हे आपण पुढच्या तासाला पाहणारच आहोत. त्यावेळी आपण काय करू? उदाहरणासहित ते घेऊ, म्हणजे आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीनं लक्षात राहील. ठीक आहे. आता आपलं जे उदाहरण होतं ते पहिल्या 25 समसंख्यांची बेरीज किती हे होतं. 8 नंबरचं उदाहरण आपलं चालू होतं. तर ते आपण घेऊन टाकू आणि नंतर मग आपण पुढे जाऊ. पहिल्या 25 समसंख्यांची बेरीज बघा. पहिल्या 25 समसंख्यांची बेरीज. आता या ठिकाणी पहिली संख्या 2 आहे. पहिल्या 25 विचारले म्हटल्यानंतर त्यामध्ये पहिली संख्या 2 येणार आहे, कारण 1 जी आहे ती विषम संख्या आहे. त्यामुळे पहिली समसंख्या घेणार 2. त्याच्यानंतर शेवटची जी आहे ती मगाशी तुम्हाला सांगितलं 25चा 2 सोबत गुणाकार करायचा, आली 50. शेवटची विषम संख्या आली 50 आणि त्याला काय करायचं? 25 न गुणायचं. हे उदाहरण झालंय का? नाही झालं. तर आता काय करायचं? कंस सोडवायचा. 50 आणि 2 होतात 52 गुणिले 25 आणि त्याला भागाकारामध्ये 2. आता 2 न फक्त समांकांनाच भाग जातो. हे आतापर्यंत आपल्या लक्षात आलं असेल. मग यामध्ये समांक कोणता आहे? तर तो आहे 52. मग 2 न जर 52 ला भागला आपण तर 26 दुने 52 होतात. मग उत्तर येते 26. आता काय राहिलं? पुढच्या टप्प्यामध्ये 26चा आणि 25चा गुणाकार राहिला. 26 गुणिले 25 आणि हा जर आपण गुणाकार केला 26 गुणिले 25 तर 25चा वर्ग होतो बघा 625 आणि त्यामध्ये आणखीन एक 25 मिळवलं तर 650 इतकं आपलं काय होतंय? उत्तर येते. ठीक आहे. आज या ठिकाणी आपण थांबूया. थोडेसे अधिक नियम यामध्ये मध्ये मध्ये आल्यामुळं थोडंसं कन्फ्युजन तुमचं होण्याची शक्यता आहे. तर तसं जे लक्षात येत नाही ते सोडून द्या, कारण ते जे लक्षात नाही आलं ते मला माहिती आहे तुमच्या कोणत्या गोष्टी लक्षात आल्या नाहीत. कारण जो अतिरिक्त भाग मी सांगण्याचा प्रयत्न केला तो थोडासा तुमच्या लक्षात आलेला नसू शकतो. तर तो भाग सविस्तरपणे खाली येणारच आहे, त्यामुळे त्याच्याकडे लक्ष देऊ नका. फक्त आता ही जी उदाहरणं दिलेली आहेत ती उदाहरणं कशा प्रकारे सोडवलेली आहेत ती आपल्याला सोडवता येतात का ते नक्की बघा. आणि जे मी तुम्हाला उत्तर काढायला सांगितलं होतं 5 नंबरच्या प्रश्नाचं त्याचं उत्तर काढून तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये पाठवा. आणि आपण सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद. चॅनल जर लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितपणानं ते करून घ्या, जेणेकरून असेच तुम्हाला चांगल्या पद्धतीचे व्हिडिओ दरवेळी मिळत राहतील. धन्यवाद. थांबूया आपण इथं आणि उद्या भेटूया पुढच्या तासामध्ये.